महापौर उपमहापौर निवडणुकीदरम्यान सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव व फोटो कोपऱ्यात लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला। या प्रकारावर काँग्रेस गटनेते विलास इंगोले आणि नगरसेवक बबलू शेखावत यांनी तीव्र आक्षेप नोंदवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या फोटोला योग्य सन्मान मिळायला हवा अशी भूमिका त्यांनी मांडली। पुढील आमसभेत डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो सभागृहाच्या मध्यभागी लावण्यात यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। या घटनेने निवडणूक प्रक्रियेदरम्यान सभागृहातील व्यवस्थेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। अमरावती शहराच्या विकासासाठी तुम्ही दोघे लोक काम करणार, विकासामध्ये मी तुमच्या सोबत राहू आणि शहराच्या विकासासाठी सोबत राहू। शहराच्या विकासाच्या विरोधात किंवा शहराला नुकसान करण्यासाठी सारखं असलं तुमच्या विरोधात। दुसरं माझी एक अजून विनंती आहे, आपण या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभाचं नाव दिलं आहे, पण तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे तो मनात लावला पाहिजे, तो कोणत्यात लावला म्हणून तुमच्या आमसभेमध्ये याची दुरुस्ती करण्यात यावी हे लक्षात ठेवा। म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देतो तुम्ही फोटो कोणत्यात लावला हे तर शोधण्याचा विषय नाही आहे, म्हणून पुढच्या आमसभेमध्ये हे बाबासाहेबांचा फोटो मला टाकायचे। यानंतर आज या ठिकाणी महापौर आणि उपमहापौरांच्या घरापासून मी दोघांचे अभिनंदन करतो। श्रीजन देशपांडे हे महापौरपदी विराजमान झाले। गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजकारणामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका झाल्या आणि एकदा देशपांडेजी महापौर म्हणून या सभागृहामध्ये विराजमान झाले, त्यांचं मनापासून अभिनंदन। या महानगराच्या विकासासाठी तुम्ही कर्तव्यदक्ष म्हणून पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे। विकासाच्या कामाच्या दृष्टीने आम्ही तुमच्या सोबत आहे। विकासाच्या कामामध्ये दिरंगाई केली तर तुमच्या विरोधात आमची भूमिका आवर्जून हे शब्द महत्वाचे आहे ते लक्षात ठेवा अशी आपल्याला विनंती आहे। आणि एक नव्या आवडीचा तरुण पोरगा जिजाऊ चळवळीत काम करणारा सचिन बेंटे हा उपमहापौर म्हणून आज या ठिकाणी विराजमान झाला। आम्हाला मनापासून आनंद आहे। दोन्ही पदाधिकारी अगदी व्यवस्थितरित्या या सभागृहाचं कामकाज